हा भाऊ, नाव काय? अरुण मारुतराव टापरे, गाव कोणतं तुमचं? डोरला. गॅरंटी आहे, 100% गॅरंटी. झाला का अनुभव? किती मिनिटांमध्ये याल ताई? 10 मिनिटांमध्ये. 10 मिनिटांमध्ये. धन्यवाद ताई. ओके. अरुण भाऊ मारुतरावजी टापरे डोरला गावाच्या रहिवासी घरी गेले परत आणि गाडी पार्किंग मध्ये लावताना कचरा होता, त्या कचऱ्यामध्ये सरप होता, ओरिजिनल गव्हाऱ्या. बरोबर का नाही? हा, ओरिजिनल गव्हाऱ्या सरप होता आणि ते सरपनं चावला पायामध्ये आणि चावल्यानंतर त्यांची प्रकृती लगेच अर्ध्या घंट्या डोळ्यामध्ये जाळे आणि डोळ्यामध्ये काही दिसत नव्हते त्यांना, छाती दाटल्यावानी वाटे, तोंडामध्ये चिकटपणा यायला लागला. त्याच पद्धतीनं माझ्याकडं धाब्यावर आले, मी त्यांना औषधी पण दिली आणि लगेच त्यांना मी आश्वासन दिलं की तुम्हाला 10 मिनिटांमध्ये आपण तुम्हाला बरं करू. आणि हे पेशंट आणि सर्व लोक माझ्यासोबत आहेत. आमचे मित्र आहे गंगापूरचे, आमचे राजूभाऊ फोनकर, हे पण सोबत आहे. यांचे नातेवाईक आहे राजूभाऊ फोनकरचे. तुम्ही जेव्हा पेशंट पाहिलं तर कसं होतं? एकदम तब्येत हालावून होती. बरोबर आहे का नाही? दिसत नव्हतं डोक्यावर. बरोबर आहे का नाही? आता का माझं पेशंट? आता 100% आराम आहे. विश्वास आहे का? विश्वास आहे. तुमच्यासमोर किती पेशंट झाले? आराम झाले तर भरपूर झाले. तरी पण किती झाले? आकडा सांगता येत नाही, पण भरपूर झाले. तुम्ही लोकांना काय सांगा? पॉयझनवाले आपल्याकडे आले, हे ते पानवाले. हो ना, तुम्ही लोकांना काय सांगा? लोकांना सांगितलं का कुठे कसं काही झालं तर लगेच आपल्या या म्हणून ना. धन्यवाद राजूभाऊ आणि सर्व मंडळी. तवलं मी माझ्या वडिलाचे मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला सामाजिक क्षेत्रामध्ये आणलं आणि लोकांपर्यंत हे. हा भाऊ, नाव काय? अरुण मारुतराव टापरे, गाव कोणतं तुमचं? डोरला, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. काय झालं होतं तुम्हाला? गवाळ्या साप. केव्हा डसला होता? 8 वाजता. गाडी तुमची आहे का? हो, स्वतःची गाडी आहे. हो. गाडीतून जसं उतरलो तसं पायाले अडगुडला हां हां आणि फणा काढून तो चावला पायाले. हो, प्रसिद्ध झालेला आहे. हे जागा आहे का भाऊ? हो. तर तसेच मी गाडी काढली हां, मग आणि इथपर्यंत आलो धाब्यावर. आता मला आराम आहे. जेव्हा तुम्हाला आणलं होतं डोळ्याहून, तर तुमची प्रकृती कशी होती? तब्येत कशी होती? तोंडाले चिकट थुकाये, डोळे बसले, काही दिशे नाही, समोर दिशे नाही, काही डोळ्यानं काय दिसत होतं तुम्हाला? काहीच नाही दिशे. काहीच नाही. हो. बंद्या हे आला होता, पडदा आला होता. पडदा आला होता. तर मग तुम्ही कुठं आले? भिवापूर धाब्यावर. धाब्यावर. तर धाबा हायवे लागून पिपरीपाशी आहे ना? पिपरी पाशी. तर तिथं काय घेतलं तुम्ही? औषध दिलं. हा, दोन मात्रा औषध दिलं. हा. किती मिनिटामध्ये आराम वाटला तुम्हाला? 5-10 मिनिटात. 10 मिनिटामध्ये. भाऊ, हे सांगत आहे, हे सत्य गोष्ट आहे का? हा, तुम्ही कोण आहे? त्यांच्या गावाचेच आहे का रहिवासी? पेशंटच्या सर्व लोक? हा, त्यांच्या गावातले. काय झाली ती घटना यांच्यापासून? ते गाडीहून हा, ते जसे गेट गाडीचं काढलं, हा, त्याने पाय खाली केला, हा. तसाच तो साप त्याले अडगून चावला. तर प्रकृती कशी होती त्यांची वाली? त्याची प्रकृती अशी होती का दिसे नाही, म्हणजे अंधारी आल्यावानी छाती दाटली होती. दाटलीवानी वाटते त्याले. हा. मग किती मिनिटांनी आराम झाला धाब्यावर आपल्या? 10 मिनिटं. 10 मिनिटात. गॅरंटी इलाज आहे? हो. तर डॉक्टर इलाज केला का तुम्ही आतापर्यंत? नाही काहीच नाही. नाही, काही. फक्त धाब्यावर औषधी घेतलं. डायरेक्ट इथंच आलो. आता पेशंटची प्रकृती कशी आहे? आता 1 नंबर. किती पर्सेंटमध्ये आराम वाटला? 10 मिनिटामध्ये. गॅरंटी आहे का? तुम्ही लोकांना काय सांगाल? आता हेच सांगून आपण कोणाला चावला समजा हा, तर इथंच जा बा धाब्यावर. धाब्यावर. धाबा कुठं? भिवापूर पिपरी तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र. ताई, हे अरुण भाऊ तुमचे कोण लागते? मिस्टर आहे. त्यांना काय झालं होतं ताई? त्यांना गाडीतून उतरल्याबरोबर पान लागलं होतं. पान आणि सरप. बरोबर आहे ना? हो. मग तब्येत कशी होती भाऊची? एकदम गंभीर तब्येत होती. उतरल्याबरोबर ते रडायला लागले होते. हा. मी म्हटलं चला धाब्यावर जाऊ. मग इथे आणलं तर डोळ्यावर अंधारी आली म्हणे. असं वाटलं की आता माणूसला बाबा पान दसलं तर मतलब तुम्ही रडत होते. माझ्याकडे जेव्हा तुम्ही आणले होते तर तुम्ही रडत होते. तुम्हाला मी हिंमत दिलं की बा रडू नका, मी त्यांना प्रकृती त्यांची जी गंभीर आहे ते मी त्यांना प्रयत्न करतो, 100% त्यांना आराम करायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे? बरोबर. तुम्हाला हिंमत दिली का नाही दिली? दिली. हा, दिली. दिली ना? तुम्ही रडत होते का नाही होते? हो, रडत होते.
आता तब्येत कशी आहे भाऊची? आता चांगली आहे. चांगली आहे. हो, जे मी म्हटलं ते बरोबर केलं. बरोबर केलं. काही तुम्हाला असं वाटलं की नाही तर तुम्ही लोकांना का सांगा, महिलांना का सांगा ऍक्च्युली? नाही बा, आम्हाला आराम पडला. इथेच जा तुम्ही, धाब्यावरच जा. तुम्हाला गॅरंटी आहे का? गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे. झाला का अनुभव? अनुभव. किती मिनिटामध्ये गेला ताई? 10 मिनिटामध्ये. 10 मिनिटामध्ये. हो. धन्यवाद ताई. किती मोठा होता सरप? एवढा मोठा. और लांब? और फनी किती केली होती सापाची फनी? किती मोठा? मोठा ठोकर? लंबा? इतका मोठा लंबा होता. और फनी किती मोठी होती फनी? बापरे, तुम्ही पाहिला का भाऊ? डोळ्यानं? आता सर्व बरोबर आहे? छातीमध्ये दाटल्या म्हणून काय वाटत आहे का? डोळ्यामध्ये अगोदर हा काहीच नाही. तर मित्रांनो, अरुण भाऊ मारुतरावजी टापरे, प्रॉपर गाव आपला डोरला आहे, तहसील हिंगणघाट आहे, जिल्हा वर्धा आहे. मध्यरात्री 18 तारीख 6वा महिना 9 वाजता रात्री यांना सरप डान्स ओरिजिनल गवाऱ्या सरप आपण जे म्हणतो त्यांना चावला होता पायाला, आणि चावल्यानंतर त्याची प्रकृती खूप गंभीर झाली होती. ते धंदा करून ते गाडी पार्किंग लावून ते रात्री घरी जात होते. जसं पाय खाली ठेवला तिथं साप होता. इतका मोठा होता ना, मोठा साप होता आणि ओरिजिनल गवारिया होता. त्याने चावला पायाला आणि ते निघून गेला. चावल्यानंतर ते आपल्या घरी सांगितलं, सर्व लोक जमा झाले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पूर्ण आंधळी आली होती, बरोबर आहे ना, आणि तोंडामध्ये चिकनहाट तयार झाला होता आणि छाती दाटल्यावानी झाली होती. पाऊण तासामध्ये माझ्यापर्यंत पोचले आणि मी त्यांना मग औषधी वगैरे देऊन त्यांना काल मी 80 ते 90% त्यांना मी आराम करून दिला. आणि ते दवाखान्यात गेलते का तुम्ही? हां, दवाखान्यात नाही गेलते ना? दवाखान्यात न जाता त्यांना मी 100% आहे, आज तुमच्याकडे आहे 100% आपण त्यांना रिझल्ट दिला, त्यांना आराम करून दिला. मी अरुण मारुतराव टापरे, गाव डोरला. रात्री 8 वाजता साप डाऊनचे झाला आणि मी इथं भाऊकडे औषधी घेतली. 1 तासानंतर, पाऊण तासानंतर आता मला 100% आराम घडला. आज 19 तारीख आहे. 18 तारीखची घटना आहे रात्रीची. आज 19 तारीख आहे, 6वा महिना 2025. आपला धाबा भ्यापूर टुपी धाबा आहे, तहसील हिंगणघाट आहे, जिल्हा वर्धा आहे. धन्यवाद. आहे का नाही? महिना 19 तारीख आहे ना, 6वा महिना 2025.